नेवासा बस आगारामध्ये 5 नव्या लालपरी बसेस उपलब्ध झाल्यात। या नवीन लालपरी बस गाड्यांचे लोकार्पण आमदार विठ्ठलराव लंगे यांच्या हस्ते करण्यात आले। या बसेसमुळे प्रवाशांची चांगल्या प्रकारे वाहतुकीची सोय होणार आहे। दरम्यान नेवासा डेपोला अजून 15 गाड्या आवश्यक आहेत, असे आगार व्यवस्थापक प्रशांत होले यांनी म्हटले। ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय। विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात। आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं। बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर। सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। नेवासा बस आगारास 5 नव्या लालपरी बस गाड्या उपलब्ध झाल्यामुळे या नवीन लालपरी बस गाड्यांचे लोकार्पण आमदार विठ्ठलराव लंगे यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमासाठी तहसीलदार संजय बिरादार तसेच पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, आगार व्यवस्थापक प्रशांत होले, प्रभाकर शिंदे, अंकुश काळे, डॉक्टर करणसिंग घुले तसेच भाजप मंडलाध्यक्ष मनोज पारखे, प्रवासी संघटनेचे तालुका अध्यक्ष अनिल ताके, शिवसेनेचे भाऊसाहेब वाघ, आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट सादिक शिलेदार, भाजपचे ऋषिकेश शेटे आदी मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित होते। प्रास्ताविकामध्ये आगार व्यवस्थापक प्रशांत होले यांनी नेवासा आगाराला नवीन 5 बसेस आल्यामुळे नेवासा तालुक्यातील प्रवासी यांची चांगल्या प्रकारची वाहतूक सेवा होणार आहे आणि नवीन बस मिळण्यास मदत केल्याबद्दल आमदार विठ्ठलराव लंगे यांच्यासह विविध पक्ष, सामाजिक संघटनांचे आभार व्यक्त करत नेवासा डेपोला अजून 15 गाड्या आवश्यक असल्याचं म्हटलंय। यावेळी प्रवाशांसह नागरिक आणि भाजपचे, शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। सर्वांचे अनेक वर्षांचे प्रयत्न होते, त्यामध्ये अनेक नाव मी घेऊ शकतो, परंतु महाराष्ट्र शासनानं गेल्या 2-3 महिन्यामध्ये एक निर्णय घेतला की राज्यामध्ये आपल्याला 4 ते 5 हजार नवीन बसेस त्या ठिकाणी खरेदी करायच्या आणि आपल्या राज्यामध्ये जवळजवळ आता आपल्या तालुक्याचीच मी माहिती घेतली तर जवळजवळ 12 वर्ष झाले आपल्याला एक ही गाडी नवीन बस सादिक भाई या ठिकाणी मिळालेली नव्हती आणि म्हणून आपले नेहमी प्रयत्न होते, आपल्या सर्वांची त्या ठिकाणी सातत्यानं पाठपुरावा होता। परंतु मी आमदार झाल्यानंतर आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक 2-3 तालुक्याला बसेस आल्या आणि मी त्या प्रक्रियेमध्ये दर मंगळवारी कॅबिनेटला गेल्यानंतर आपले मंत्री महोदय यांची सातत्यानं भेट घ्यायचो, परंतु आपल्या तालुक्याला बसेस यायला थोडासा उशीर झाला। परंतु मी त्यांना विनंती केली की उशीर जरी झाला असला तर आम्हाला ॲट ए टाइम किमान 10 बसेस द्या, आमची 20 बसेसची मागणी आहे। परंतु घाईगर्दीमध्ये आपल्याला आता 5 बसेस मिळाले आणि शहरी भागाला जोडणार एवढंच एक वाहन आपल्याला उपलब्ध होतं। आज देखील आमच्या महिला भगिनी, लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणात बसनी प्रवास करतात। शंकर नावदे, C24 तास, नेवासा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी।